दादांना त्यांचाच हा कार्यकर्ता जाम करेल, मातोश्रीतून सूत्र हालतील, राष्ट्रवादीत राहिला दादांचा खास माणूस म्हणून पिंपरीला माहिती, शिरोळ आणि मावळ दोन्हीकडे चालणारा एक्का, वरिष्ठांनी नजरअंदाज केलं म्हणून मातोश्रीला निवडलं, संजय वागेरे निसटले, इम्पॅक्ट म्हणून पिंपरी चिंचवडमध्ये सारवासारव करणं दादांना जड जाणार. 2019च्या राजकारणामध्ये झालेली उलथापालथ ते 2023 आणि आता सुरू होणारे 2024 सगळीकडे चिखल झालेला आहे. कार्यकर्ता असो किंवा पदाधिकारी असो, त्यांना काही किंमतच राहिलेली नाहीये. कार्यकर्त्यांना कळतच नाहीये की आपण कोणाच्या बाजूने आहोत. मुळात म्हणजे कार्यकर्त्यांचा विचारच केला गेला नाही. सत्ता उलथापालथ होत राहिल्या. कार्यकर्त्यांची भावना होती आपण जिल्हाध्यक्ष होऊ, जिल्हाध्यक्ष झालो तर नगरसेवक होऊ आणि नगरसेवक झालो तर आमदार होऊ. परंतु या सगळ्या घडामोडींमध्ये वरचेच यायचे आणि मलिदा खाऊन जायचे. बार्गेनिंग पॉवर इतरांची स्ट्रॉंग लागायची आणि त्यामुळे निष्ठावंत मागे राहायचे. असंच काहीच संजोग वागेरे यांच्याबाबत घडलं. 2 वेळा तयारी करून सुद्धा अपयश आलं. संजोग वागेरे हे पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. विशेष म्हणजे दादांचा खास माणूस अशी सुद्धा ओळख. पण असं काय घडलं की याच खास माणसाने थेट दादांची आणि शरद पवारांची दोघांचीही साथ सोडण्याचा निर्णय घेतला आणि थेट मातोश्री गाठली. मुख्यमंत्री अजित पवार हे पिंपरी चिंचवड शहरात असतानाच त्यांना मोठा धक्का बसला होता. शहराचे माजी महापौर संजोग वागेरे यांनी मुंबईत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. वागेरे लवकरच ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितलं जाते. त्यामुळे पवार गटाला धक्का बसण्याची चिन्ह आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघातून संजोग वागेरे हे इच्छुक आहेत. दरम्यान वागेरे यांचे कट्टर प्रतिस्पर्धी संदीप वागेरे यांनी यापूर्वीच मावळ लोकसभा मतदारसंघातून संपर्क अभियान सुरू केल्याने आता रंगत वाढली. माजी महापौर संजोग वागेरे हे 2009 पासून मावळ लोकसभा मतदारसंघातून प्रयत्न करतायत. वारंवार अशा आश्वासनांच्या पलीकडे काहीच मिळाले नाही. यावेळी शिवसेना शिंदे गटाला महायुतीतून ही जागा मिळणार असून तिथे मावळ ते खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा उमेदवारी मिळणार असल्याचे स्पष्ट झाल्याने वागेरे यांनी सरळ मातोश्री गाठली. मातोश्रीवर झालेल्या भेटीदरम्यान खासदार संजय राऊत, राज्य संघटक एकनाथ पवार, ठाकरे गटाचे शहर प्रमुख सचिन भोसले, जिल्हा प्रमुख गौतम त्र्यंबकस्वार यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. राष्ट्रवादीतील फुटीनंतर वागेरे हे अजित पवार यांच्या गटात होते. पवार शहरात असताना वागेरे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने अजितदादांना धक्का बसण्याची शक्यता आहे. वागेरे यांना ठाकरे गटाकडून मावळमधून उमेदवारी मिळणार असल्याचं देखील सांगितलं जाते. मावळमध्ये संजोग वागेरे यांचा पत्ता चालू शकतो कारण श्रीरंग बारणे हे शिंदे गटाकडून गेले. 2019ला पार्थ पवार यांची उमेदवारी त्या ठिकाणी होती. त्यामुळे संजोग वागेरे यांचं स्वप्न भंगलं होतं. खुद्द अजित पवारांचाच मुलगा तिथे असल्यानंतर इतर कार्यकर्त्यांची काय हिंमत होती की ती जागा मागावी. आणि आता पार्थ पवारही नाही, श्रीरंगाप्पा बारणेही नाही आणि बाळा भेगडे हे भाजपाकडून आहेत. त्यामुळे संजोग वागेरे यांचा पत्ता त्या ठिकाणी फिट बसू शकतो. त्यामुळे आता पाहणे हे गरजेचे आहे की मावळमधून संजोग वागेरे यांना तिकीट मिळतं की नाही. पण जेही असे, अजित पवारांचा हा खास माणूस पवारांना जाम करेल एवढं मात्र नक्की आहे. जय महाराष्ट्र.